येत्या 19 तारखेला सर्व बैलगाडी मालक, चालक, ड्रायव्हर, समालोचक आणि ज्याच्यावर काय अन्याय झाले ती लोक उपस्थित राहून अन्यायाविरोधात मेळावा घेतला. त्या मेळाव्यात प्रत्येकानं आपापली मतं मांडली. परंतु महाराष्ट्राच्या या बैलगाडी क्षेत्रामध्ये आत्ता परवा 2 दिवसापूर्वी आम्ही शेवाळे आबांच्याबरोबर बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये ठरलेले मुद्दे आहेत की पहिला मुद्दा होता 6 बैलांचा, की 6 बैलांची बंदी उठवलेली आहे. दुसरी गोष्ट जी काही संभाजीनगरची वगैरे ती नाशिक या इकडली जी लोकांची बंदी आहे त्याविषयी शेवाळे आबांनी महाराष्ट्रातील मोठ्या व्यक्तींची दबावतंत्र आबांच्या येत असल्यामुळे आबांनी तो निर्णय स्वतःच पत्रकार परिषद घेऊन बदलणार असं त्यांच्या ऐकण्यात आम्हाने आलं. आणि आत्ता आमचं जे मत आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातून संचालक बॉडीचा विस्तार चांगल्या पद्धतीनं व्हावा आणि यात चांगली लोक यावी आणि या लोकांच्या माध्यमातून बैलगाडी मालकांना न्याय मिळावा. तसंच बैलगाडी मालकांना अधिकृत सभासद नोंदणी करावी आणि त्यांना अधिकृत नोंदणी झाल्यानंतर त्यांना त्यांच्या हक्काचं कार्ड मिळावं. तसंच या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या जसं सांगितलं मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की एक अकाउंट असावं शासकीय, जसं पॅन कार्ड असावं. ह्या गोष्टी आपला जो नियमाने जो कोण सचिव ठरेल त्या सचिवाच्या माध्यमातून या बैलगाडी क्षेत्राला चांगल्या पद्धतीचं वळण लागेल असं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि या महाराष्ट्रात वादविवाद न होण्यासाठी एखाद्या माणसाला बाजूला करणं योग्य होईल असं मला या निमित्तानं वाटतं आणि त्या पद्धतीनं अध्यक्षानं निर्णय द्यावा आणि सगळ्यांनी एकोप्यानं ही बैलगाडी क्षेत्र चालावं अशी माझी सर्व यूट्यूब चॅनलला विनंती करतो. तुम्ही माझी बाईट घेतल्याबद्दल आणि सगळ्या महाराष्ट्रात जाऊ दे. ज्याच्या काय वाईट कमेंट येतील त्यानं फक्त नंबर टाकावा, नंबर टाकून वाईट कमेंट करावी असं मी सगळ्यांना सांगतो. गदडगं काहीतरी करू नका आणि वादविवाद वाढवू नका. 6 बैलांच्यावर जी बंदी आहे ती उद्यापासून ती पळणार का? 20 तारखेपासून शेवाळे आबांनी पुण्यातच तो जाहीर दिलेले आहे, बाईट दिलेले आहे. 20 तारखेनंतर ती बैलं पळतील म्हणजे उद्यापासून बैलं ती पळायला काही अडचण नाही. धन्यवाद. धन्यवाद. बाईट देतोय की आजची जी मिटिंग होती ती गोरगरिबांच्या न्यायासाठी मिटिंग होती. गोरगरिबांच्या न्यायासाठी मिटिंग होती आणि गोरगरिबांना जी न्याय भेटत नव्हता, जे अन्याय होत होता त्या संदर्भात आज मला भरपूर काय या ठिकाणी भरपूर काही गोष्टी उघड करायच्या होत्या. एम असलेली, विजोबाई असलेली, राहुलभाई पाटील असलेली, अनेक मान्यवर, राहुल जगताप असलेली, मांगणे ताते असतील, अनेक मान्यवर व्यासपीठावरती असत होती. मला काय म्हणजे मी काय व्यासपीठ गाजवणाऱ्याचा किंवा व्यासपीठावर बोलणाऱ्याचा माझं नाही आहे. परंतु आज मला असं सांगायचे राहुलभाई ते साक्षीदार की आजची मिटिंग होती ती मिटिंग मला सगळ्यात महत्त्वाचं अखिल भारतीय बैलगाडी संघटना ही वैयक्तिक आहे का छकडा मालकांची आहे यासाठी मला स्पष्टीकरण मला हवं होतं त्यांच्याकडून. परंतु आज मी हा प्रश्न विचारणार म्हणून संघटनेतील काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही की याचा उत्तर जनतेनं हुडकावं आणि त्यांना त्या माध्यमातून त्यांना ते उत्तर मिळालं नाही की त्यांच्याकडे त्या जनतेच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं म्हणून ते इथं आज पुसली नाही ती. माझा पूर्णपणे त्या लोकांच्यावर आक्षेप आहे. दुसरा माझा मुद्दा आहे की सर्वसामान्य छकडा मालक जी देणगी स्वरूपात पावती केली, देणगी स्वरूपात न करता ती तुम्ही सभासद नोंदणी म्हणून तुम्ही 500 रुपये घ्यायला पाहिजे होतं. त्या 500 रुपयाचा हिशोब द्यावा. दुसरा विषय माझा असा आहे की प्रत्येक छकडा मालकांनी सभासद नोंद करून घ्यावा आणि जी त्याची आम्ही परवाशी पुण्यामध्ये बसून आम्ही जी यादी तयारी केलेली आहे सगळ्यांच्या विचारानं एखाद्या कोणाच्या बाप्पाची संघटना नाही, सर्व छकडा मालकांची ही बैलगाडी संघटना आहे. तर तिथं मानलेलं त्याचं एकही नाव त्यांनी कॅन्सल करू नये. मला या माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावी ती. आम्ही आबाशा वयाला मानणारे आमचं व्यक्तिमत्व आहे आणि या सगळी रती महारथी सगळी आज उपस्थित होती आणि आज जी मिटिंगमध्ये जी उपस्थित राहिली छक्रमालक होती ना, अन्याय विरोधात लढा होता म्हणून तितक्या अन्याय विरोधात सगळी छक्रमालक उभी राहिली होती. सगळ्यात महत्त्वाचं आणि कुठलाही दंगामस्ती न करता आजची मिटिंग म्हणजे संपन्न झालेली आहे. काही लोक वाईट कमेंट करतात त्यांच्याविषयी सांगा. ज्यांना वाईट कमेंट करायचं ना समोर येऊन बोलावं, त्यांना वाईट कमेंट आहेत ना त्यांना वाईट शब्दात माझ्याकडून उत्तर भेटणार आहे. नंबर टाकावा आणि त्यांनी नंबर टाकून वाईट कमेंट करावी आणि याद राखून ठेवा ब्रह्मा पहिलवान बाईट दिलेली आहे. जर तुम्ही स्टेटमेंट उलटी सुलटी द्याल
तर माझ्यासारखं वाईट मी बोलतोय तीच करून दाखवतो आणि कोणाला तुम्हाला घेऊन यायची त्याला घेऊन या जो म्हणतो ना माझी संघटना आहे मीच केली संघटना मी याव केलं त्याव केलं त्याला माझं सरळ उत्तर आहे की संघटना एखाद्या बापाची कोणाची नाही. जी 6 बैलांची बंदी होती आता ती यमुनाने बैलांची बंदी सांगितली उदयनराजे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाड्यावरती निर्णय जो झालेला आहे तो फुल अँड फायनल असणार आहे. उदयन महाराजांच्या पेक्षा कुठलीही संघटना कुठलाही नेता मोठा नाही सर्वसामान्य चक्र मालकाने नाही नेवारा उदयनराजे भोसले यांच्या वाड्यावरती झालेला आहे. इथून पुढचं नियोजन कसं काय असतं रे दादा आता पुढचं? आता आजची जी मिटिंग झालेली आहे सगळ्यांनी आपल्या मनातलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यांनी त्या गोष्टीवरती विचार करावा. आम्ही राहुलभाई MM नाना असलेली मांगडी तात्या असलेली राहुल जगताप असलेली या सगळ्या मान्यवरांनी त्याला एक चान्स दिलेला आहे की इथून पुढे त्यांनी योग्य निर्णय घेऊन त्यांनी संघटना चांगल्या पद्धतीने चालवावी. आम्हाला असं वाटतं आम्ही आबासाहेबांच्या विचारानं चालणारी माणसं आहोत. आम्हाला कुठलेही पै संघटनेत दुर्पय आम्हाला करायची नाही परंतु जर वेळ पडली तशी आम्ही कुठल्या थराला जाऊन आम्हाला ती बी भरोसा लागणार नाही. की माझं पूर्णपणे वरिष्ठांना सांगणं आहे. मेन जे काही डिस्कस झाले ते जर एक म्हणजे काही बहुत हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. महत्त्वाचा निर्णय झालेला आहे की महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे की संचालक बॉडीचा विस्तार कमीत कमी ह्या 30-32 लोक आता झालेले आहेत त्यांचा सगळ्यांचा विस्तार आणि एकही नाव त्यातलं गाळवता कामा नाही. हा पहिला मुद्दा आहे. आणि बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी मालक अधिकृत सभासद झाला पाहिजे. ह्या बैलगाडीच्या मालकाचा जर अधिकृत सभासद झाला तर संघटनेला सभासदांना अधिकार आहे संघटनेची पदं हस्तक्षेप करण्याचा. निवडणूक लागून अध्यक्ष बदलायचा असू दे उपाध्यक्ष असू दे सचिव असू दे कार्याध्यक्ष असू दे ही बदलायचा अधिकार बैलगाडी मालकांना आहे. म्हणून अधिकृत सभासद पाहिजे हा आपला मुद्दा आहे. आणि तिकडे घ्या आणि संघटनेत जो कसं आहे आपल्या मराठीत एक म्हण आपल्या की आंब्याच्या आडी घातल्यानंतर एक आंबा नासका लागला तर सगळी आडी खराब करतो यातला प्रकार झाला. तर तो आंबाच काढून टाकला तर आडी चांगली पद्धतीने पिकली जाते. समजणारं समजून घ्यावं. मला काय सांगायचे ते ठीक आहे. यांचा मुद्दा घे आणि नाही यांचा मुद्दा घे. या तुम्ही इथं बोला तुम्ही या समोर इथं बोलू दे वडील आहेत त्याचे मुलगा त्यांचा हे झालेलं पैसे जरा मागणं घ्या त्यांची नाव सांगा पहिलं. अड्डा कुठं होता तिथनं सुरुवात करा. प्रकाश मनोहर पवार. माझ्या मुलाचं नाव आहे पुष्कर प्रकाश पवार. पुष्कर प्रकाश पवार माझ्या मुलाचं नाव आहे. तिकडं जे अड्डा झाला तो नवीन होता आणि काय मला मदत मिळाली नाही. मदत मिळाली होती पण मला दिली नाही. नाव सांगा. मैदान होता बोरकलचं मैदान होतं. ते मैदानाच्या माध्यमातून पैसे जमा केले होते यांना मदत करायला यांच्या मुलासाठी. मैदान बंद केलं आपण मैदान बंद केलं पण जे बक्षीस होतं ते यांना द्यायचं होतं. प्रवेश फी द्यायची होती यांना बरोबर ना. मग ती जमा पण दिली नाही. लवकरात लवकर जे आयोजक होते तिथले या संघटनेच्या माध्यमातून जे पदाधिकारी आहेत तर आम्हाला तिथपर्यंत म्हणजे यावं लागेल असं काही करू नका. त्यांचा मुलगा गेला आहे. गोरगरीब गाडा मालक आहे आणि गोरगरीब शेतकरी त्यांचा मुलगा वारला आहे आणि त्या मुलासाठी ते एक ठरलेली जी प्रामाणिकपणे जी मदत आहे ती प्रामाणिकपणे मदत या बाबांना करा. नाहीतर MM नाना असतील ब्रह्मा पैलवान असतील विधी भाऊ असेल मी असेल विनोदादा असेल पूर्ण आमची टीम तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचणार आणि त्यांचे जे पैसे आहेत हक्काचे ते लवकरात लवकर तुम्हाला द्यावे लागतील. यूट्यूबरांना एक विनंती आहे त्यातलं काहीही कट करायचं नाही. कट करून काय टाकायचं नाही. आलं लक्षात. कट करायचं नाही. जे आहे ते टाका. वाईट कमेंट येणाऱ्यांना प्रत्युत्तर आमची पोरं देतील.